उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याचा फोन मंगळवारी मध्यरात्री खणखणला. समोरच्याने कल्याण पोलीस स्टेशन उडवून देणार असल्याचे सांगताच एकच धावपळ सुरू झाली. रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानक तपासले, मात्र बॉम्ब कुठे न मिळून आल्यानंतर ही अफवा असल्याचे सिद्ध झालं. अखेर या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती पोलीस स्टेशन या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीनं कॉल करून सांगितलं की मी दिल्लीहून बोलतोय आणि कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी बॉम्ब ठेवलेला आहे आणि तो बॉम्ब उडण्याची शक्यता आहे. त्यावरून आम्ही लगेच आणि ती जी बातमी आहे ती आम्हाला एका उल्हासनगरच्या व्यक्तीने दिलेली आहे. त्यानुसार आम्ही त्याचा नंबर ट्रेस करून त्या व्यक्तीला आणलं. त्या व्यक्तीला आणल्यानंतर त्यांनी सांगितले की अशी मी कुठलीही बातमी दिली नाही, परंतु आम्ही कल्याण रेल्वे स्टेशन कंट्रोल रूम आणि रेल्वे अथॉरिटीला कळवल्यानंतर त्यांनी लगेच कल्याण रेल्वे स्टेशनची पूर्ण चेकिंग केली. पूर्ण डॉग स्क्वॉड, बॉम्ब स्क्वॉड यांनी पूर्ण चेकिंग झाल्यानंतर असं निर्णय झालं की सदरची बातमी एक खोटी आहे. त्या खोट्या बातमीच्या आधारावर आम्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे.